उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वर्षा बंगला सोडून बाजूलाच असलेल्या मुक्तगिरी बंगल्यामध्ये राहायला जाणार असल्याची माहिती आहे। या अगोदर हा बंगला उदय सामंत यांना देण्यात आलेला होता। एकनाथ शिंदे हे नंदनवन आणि वर्षा हे दोन बंगले वापरत होते। मात्र काल रात्रीपासून वर्षावरनं मुक्तगिरीला त्यांच्या घरातील साहित्य शिफ्टिंग करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या बंगल्याबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूया। नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावरील सामान हे शिफ्टिंग होताना पाहायला मिळते आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर ते वर्षा या निवासस्थानी काही दिवस आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आता पुढील ते जे आहे त्यांना मुक्तागिरी हा बंगला देण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांचं निवासस्थान हे आता मुक्तागिरी पाहायला मिळणार आहे, जे सध्या माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे होतात। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर इतरही मंत्र्यांना त्यांचे निवासस्थान बंगले जे आहेत ते देण्यात येतील। त्यामुळे कोणते मंत्री आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत आणि कोणाला कोणते बंगले मिळत आहेत, पुढील 5 वर्षासाठी कोण कोणत्या निवासस्थानामध्ये असते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।